माझा जो मिरचीचा कॅन्डिड कट्टा मी हे जे सेगमेंट सुरू करतोय ते माझ्या 1 नंबर माणसांबरोबर सुरू करायचं. सचल प्लग इन. अरे विलक्षण. वा, मला पुण्यात आल्यासारखं वाटलं. मला काल एक ताई भेटल्या, त्या म्हणाल्या मला सांगता येत नाही एक्झॅक्टली मला काय मिळालं, पण मला काहीतरी मिळालं हा सिनेमा पाहून. तर स्मिता ताई आल्या आणि माझा कान पकडून मला की काय करतोयस तू, तुला खेळायला बोलवलंय का मी इथे. जिथे आम्ही शूट केलंय तिथे पोहोचणं पण तितकंच अवघड होतं. जिथे तेजू मॅमला पण माहितीये ऍक्शन कटच्या आधीच मी एक्सप्रेशन सोडून देते की झालं का. सो आता तुझी एक टीम आहे, एक म्हणणं आहे, पण अजूनही आपल्या इथे महिला प्रोड्युसर किंवा एक स्त्री बॉस म्हणून या क्षेत्रामध्ये ऍक्सेप्टेड आहे का? मी कुणाची तरी कोण म्हणून मी प्रोड्युसर नाहीये. अजूनही राज साहेबांची भीती वाटते का, आणि कोणत्या गोष्टीसाठी भीती वाटते? वाटते तर सगळ्यांचं खूप वाटते. हे जेव्हा सेशन्सला यायचे तेव्हा आम्हाला राजसाहेबांनी बसायलाही शिकवलंय. आम्हाला कोणीतरी शिकवणारं आहे ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्यांची भीती डेफिनेटली वाटते आणि आदरयुक्त भीती आहे. म्हणजे कारण नाहीतर अदरवाईज त्यांच्यासारखा सॉर्टेड माणूस आणि निश्चिंत आणि निशंक माणूस मी खरंच नाही पाहिलेला आहे. ऍक्च्युअली मला आता कळतंय की धैर्यला पहिल्या दिवशी जेव्हा शूटला तो गेला असेल तेव्हा काय वाटत असेल. आपल्याच लोकांबरोबर आपलंच एक प्रोफेशनल काम करणं किती अवघड असतं. पण मी एक गोष्ट ठरवली होती की माझे जेव्हा बिग बॉस हे लाईव्ह संपले त्याच्यानंतर खूप लोकांचं असं म्हणणं होतं की तू एक तुझं गप्पांचं सेगमेंट घेऊन ये. सो मी ठरवलं होतं की माझा जो मिरचीचा कॅन्डिड कट्टा मी हे जे सेगमेंट सुरू करतोय ते माझ्या 1 नंबर माणसांबरोबर सुरू करायचं. सचल प्लग इन आलेला आहे. सो तेजस्विनी पंडित, धैर्यशील आणि सायली. तू ते परत करू शकशील आत्ता जे केलंस ते. काय ते होतं. अरे विलक्षण. वा, मला पुण्यात आल्यासारखं वाटलं. असं सगळं आहे. खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले असतील या सगळ्या प्रोसेसमध्ये, पण अजूनही जर काही बोलायचं राहिलं असेल तर ते काय ते सांगा, मग मी माझ्या प्रश्नांना उत्तर सुरुवात करतो. काय असं की जे बोलायचं राहिलंय अजून? खरं तर काहीच नाही. जे बोलायचं होतं ते आम्ही बोललोय आणि प्रेक्षक आमचं ऐकतायत पण. म्हणजे आम्ही जे सिनेमा ज्या दिवशी रिलीज झाला त्या दिवसापासून आम्ही जी सुरुवात केली इंटरव्ह्यूजला आणि प्रेक्षकांना जी विनंती केली होती की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा, तर आता सगळे थिएटरकडे वळताना दिसत आहेत. लोकांचे मेसेजेस, फोन चालू झालेत की तुमचा सिनेमा आम्ही पाहतोय, आम्हाला खूप आवडतोय. काही लोकांना अश्रू अनावर होत नाही आम्ही जेव्हा थिएटर व्हिजिट्स करतोय तेव्हा. आणि खूप ओव्हरवेल्मिंग लोक होत आहेत कारण ते बाहेर पडताना मनोरंजनासोबत एक काहीतरी सोबत घेऊन जात आहेत. मला काल एक ताई भेटल्या, त्या म्हणाल्या मला सांगता येत नाही एक्झॅक्टली मला काय मिळालं, पण मला काहीतरी मिळालं हा सिनेमा पाहून. तर ते खूप छान होतं. धैर्य, तू रायटिंग प्रोसेस पासून याच्यामध्ये इन्व्हॉल्व म्हणजे तुझा आणि तेजस्विनीचा आपण म्हणतो ब्रेन हे होता, पण त्या रायटर असल्याचा म्हणजे अगदी ऍक्टर म्हणून तू शेवटची जी फ्रेम हे केली नाही तर एडिटिंग चालू हे असताना याचे काही प्रोज अँड कॉन्स आहेत का रे? की एक ऍक्टरला कसा एक कुठेतरी फुल स्टॉप असतो की हा माझं काम करून झालं संपलं, पण त्या लेखकाला ती विश्रांती नाहीये. सो ह्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत? तसे समजणाऱ्या लोकांचे खूप आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजता आणि स्वतःला कुठे पाहता. मी स्वतःला अजूनही खूप विद्यार्थी समजतो. त्याच्यामुळे माझ्यात एक प्रचंड भूक आहे शिकण्याची, की मला सगळ्या गोष्टी शिकायला आवडतात. आणि माझी खरं तर याची सुरुवात माझ्या लहानपणापासून झाली. माझे वडील तसे होते की ते अभ्यासाच्या बाबतीत फक्त भूगोल तुला आवडतो किंवा इतिहास आवडतो असं करून नाही चालत. तुला सगळ्या विषयांना समांतर न्याय दिला पाहिजे जर तुला. तर तिथे ते काय म्हणतात बाळकडू तसं होतं. आणि त्याच्यानंतर माझ्या पहिल्या गुरु स्मिता तळवलकर, तर त्यांच्याकडे मी शिकायला होतो ॲक्टिंग स्कूलमध्ये. तर तेव्हा त्यांनी मला पहिली मालिका मी त्यांच्यासोबत केली, गोष्ट एका जप्तीची, ज्याच्यात मी अशोक सराफ सर आहेत त्यांच्या मुलाचा रोल केला. तर एक दिवस मी शूटिंग, मला ऑफ होता म्हणून मी भोरच्या वाड्यात शूटिंग करत होतो आणि मुलांसोबत खेळत होतो मी. तर स्मिताताई आल्या आणि माझा कान पकडून मला की काय करतोयस तू, तुला खेळायला बोलवलं का मी इथे. म्हटलं अगं माझं आज शूटिंग नाही आहे. ती म्हणाली शूटिंग नाही, पण अरे केवढ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, तू त्याच्याकडे लक्ष का नाही देतेस. त्याच्यामुळे त्यांनी मला प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे शूटिंगशी निगडीत जे डिपार्टमेंट आहे, मी 1.5-2 महिने शूटिंग करत होतो, त्याच्यामध्ये प्रत्येक दर 5 दिवसांनी डिपार्टमेंट बदलून मला सगळ्या गोष्टी त्यांनी शिकायला भाग पडल्या. त्याच्यामुळे माझा स्वभावच तसा झाला की मला आता हे सगळं शिकायचं आहे, मला ह्या गोष्टी वेचायच्या आहेत. आणि प्रत्येक फक्त ऍक्टिंग करताना नाही, पण ऍक्टिंग करताना सुद्धा तुला माहिती असलं पाहिजे लेन्स कुठली लागली आहे, कुठल्या पद्धतीचा लाईट तुझ्यावरती येतोय, तुला कुठल्या मार्कवरती जाऊन किती
तुझा म्हणजे ही सगळी गणितं माहिती असणं खूप गरजेचं. सी माहिती नसल्याने काही ग्रेट फरक पडत नाही. बरोबर. तो तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूचा हे मला आवडतं की मला ह्या गोष्टी माहिती आहेत, मला माझ्या बुद्धीत भर पाडून द्यायला आवडतं. त्याच्यामुळे रायटिंग असेल, ॲक्टिंग असेल किंवा पोस्ट प्रोडक्शनमधल्या गोष्टी, एडिटिंग असेल, ते खूप शिकण्याजोगं आहे. आणि ह्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये तर मला खूप गोष्टी नव्याने कळल्या, कारण तेजस्विनी स्वतः खूप फोरग्राऊंडवरती उतरून त्या सगळ्या गोष्टी पार पाडून घेत होती. त्याच्यामुळे मला खूप काय म्हणतात लर्निंग एक्सपिरियन्स होता. तेजस्विनीकडे तर यायचंच आहे, तिच्यासाठी काही खास प्रश्न आहेत माझ्याकडे ते तिला विचारायचे. सायली, तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे की ज्या एका रोमॅन्टिक गाण्याची सगळीकडे चर्चा आहे की ड्रीम सिक्वेन्स, कलर्स आणि हे ते, सो हे गाणं दिसताना जितकं ड्रीमी आहे, आय एम शुअर ते करणं तितकंच अवघड आहे. तर ते त्याच्यातली काय चॅलेंजेस होती का ते एवढं सगळं दाखवणं? ते गाणं ऐकल्याच्या दिवसापासून ते शूट पर्यंत मला वाटतं आम्ही याच टेन्शन मध्ये होतो की या गाण्याला जस्टिस आपण देऊ शकतो का. ते अत्यंत गोड गाणं बनलंय आणि श्रेया मॅमचा आवाज आहे, अजय अतुलचा म्युझिक आहे, हे सगळं एकत्र जेव्हा आलं आणि आम्हाला कळलं की ते किती वास शूट होणार आहे. बरं, ते अगदीच म्हणजे सूरज व मध्यमच्या पातळीपर्यंत पोहोचलं. मग त्या साड्या, ते रंग आणि प्रत्येक म्हणजे जिथे आम्ही शूट केले तिथे पोहोचणं पण तितकंच अवघड होतं. सनसेट, सनराईज, जे काही टाइम, आणि आम्ही हवा केवढी एवढ्यापर्यंत जाते हे आम्हाला माहित नाही. हा माझा आणि धैर्याचा दोघांचाही पहिलाच अनुभव होता. मला आठवतं आदल्या दिवशी मी धैर्याला घेऊन बसले आणि ते गाणं पाठ केलं की म्हणलं चल बाकी आपण मॅनेज करू, पण आपण शब्दच विसरलो ना तर तो अजून गोंधळ होईल, म्हणून आम्ही बसून अख्खा वेळ ते गाणं पाठ करत होतो. मग नंतर मग पाठ झाल्यानंतर मग आम्ही हवं करायला लागलो आमच्या लेवलवर की हा हे करू ते करू. तिथे गेल्यावर सगळंच वेगळं बदललं की अरे और फील स्टॅनली सर सांगत होते और फील करो. आपल्यापर्यंत काय ते मी नाचू शकेन, मी हावभाव देऊ शकेन, पण मी हवेला कसं थांबू. मी ब्लॅक कलरची साडी घातली आणि मी एजवर उभी आहे जिथे सह्याद्री दिसते, क्लिफवरती उभी. हा, तर तिथे मला नेलं आणि सांगितलं आम्ही ऍक्शन म्हणणार तेव्हा असं तो असा हात गेला पाहिजे वगैरे. ओके म्हणलं ठीक आहे. जशा त्या गेल्या त्यानंतर इतकी हवा, मला काही ऐकायला येत नव्हतं, मला कोणी दिसतच नव्हतं असं झालं होतं. आणि ती जसं म्हणजे ती तो जो पदर आहे त्याच्यात ती हवा येत होती, ती पॅराशूट झालं होतं माझं ऑलमोस्ट. मी हलत होते. बरं, मला वाटलं कॅमेरा असेल, ऍक्शन झाली पण असेल, कॅमेरा असेल तर आपण बोललो तर ते उगाच गणलेला शॉट, म्हणून मी तेही बोलत नव्हते. ते आलं नाही आलं मला माहित नाही. हे इतके लांब मी जेव्हा मागे पाहिलं होते मला इतकी भीती वाटली, आता काय करू, त्यांच्यापर्यंत कशी जाऊ असं झालं. मग यांना सगळ्यांना भीती वाटत होती कारण दिसताना मी लिटरली अशी हलत होते, अशी. बापरे. आणि मला राजेश सरांनी आधीच सांगितलेलं की तू काहीच बोलू नको, जर चुकून म्हणजे ड्रोन असेल, तुझा शॉट असेल आणि तू बोलायला वगैरे गेली, कारण मला खूप सवय, म्हणजे ते तेजू मॅमला पण माहितीये, ऍक्शन कटच्या आधीच मी एक्सप्रेशन सोडून देते की झालं का बस आता, असं असतं ते माझं. ते म्हणलं नाही हे मी चूक नाही करू शकत. कारण तिथे पोहोचायला आम्ही तासभर जवळजवळ ट्रेकिंग केलं. ही साडी अशी खोचून बिचून मी धैर्याचा हात पकडते, वाकडं तिकडं झालंय. सगळं क्रू बिचारे त्यांच्या सगळ्या सामानाला घेऊन वगैरे पोहोचले. तर असं काय विशेष प्लॅन केलंय, कारण मेवाणे सरांनी असं काय पाहिलंय तिथे आल्यानंतर असं तसं सगळं जे काय होतं इतकं सुंदर होतं. आणि ऑलरेडी एवढी हवा खाल्ल्यानंतर तिथून आता पळायचं पण होतं. असं सगळं काही करावं लागतं. म्हणून आम्ही दोघं असे होतो की आता काय चाललंय. पण जेव्हा आता ते गाणं मोठ्या स्क्रीनवर बघतोय तर हे सगळं एकूण एक गोष्ट वर्थ इट होती. आणि ज्या प्रकारे असं काही टीमने त्याच्यावरती काम केलंय त्या गाण्याला, खरं पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत असं काहीतरी गाणं बनलंय. आम्ही दोघंही खूप ऋणी आहोत की असं गाणं आमच्यावर बनलंय. आणि ते आता ज्या प्रकारे लोक घेत आहेत, काल आम्हाला एक भेटले, ते म्हणाले आम्ही गाणं पाहिलं, आमच्या घरामध्ये 400 वेळा ते गाणं आम्ही युट्यूबवर बघतोय आणि त्या गाण्यासाठी आम्ही चित्रपट पाहायला आलो आणि आता चित्रपटाचे फॅन झालो. मला असं वाटतं आणि हे ऐकून ते शॉर्ट आता परत पॉज करून बघले की कुठं वारं जास्त आलं होतं, कुठं हे थांबलं झालं. तेजस्विनी, तुला पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की निर्मिती म्हणून तिसरी निर्मिती, एक वेब शो, बांबूसारखी एक वेगळ्या धाटणीची फिल्म आणि आता एक नंबर एक वेगळा सिनेमा. सो आता तुझी एक टीम आहे, एक म्हणणं आहे, पण अजूनही आपल्या इथे महिला प्रोड्युसर किंवा एक स्त्री बॉस म्हणून या क्षेत्रामध्ये ऍक्सेप्टेड आहे का? ऍक्सेप्टेड तर सगळीकडे असतात, फक्त आता हा तर खूप वैयक्तिक अप्रोच झाला की मनातनं काय वाटतंय किंवा कितपत ऍक्सेप्ट होतंय. कारण कोणीतरी येऊन सांगणं की मला हे असंच पाहिजे किंवा हे असंच झालं पाहिजे, हे ऐकण्याची अजून कितपत तयारी झालीये हे मीही सांगू शकणार नाही, कारण मी त्यांच्या जागी नाहीये आता. मी सांगणारी आहे, ऐकणारी मी नाहीये. त्यामुळे कदाचित त्यांना ते वेगळं वाटण्याची शक्यता असेल किंवा नसेलही. म्हणजे मला माहिती नाही की क्षेत्र म्हणून आपल्याकडे फिमेल हे नव्हते का प्रोड्युसर्स, तर असं नाही. आपल्याकडे अनेक फिमेल प्रोड्युसर्स होऊन गेल्या. पण हो, आता कसं आहे, आता काळही बदललाय. आता फिल्म
चा आवाकाही बदललाय. तो खूप मोठ्या लेवलवरती येतोय आणि तो खूप मोठ्या लेवलवरती त्याचे पॅनल्स असतात, डिस्कशन्स असतात, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणजे आता एकच फक्त चांगली गोष्ट झाली आहे की मी कुणाची तरी कोण म्हणून मी प्रोड्युसर नाहीये फिल्मची. म्हणजे मी कोणाची तरी बायको आहे आणि माझ्या बायकोचं नाव लावलंय प्रोड्युसर म्हणून, असं नाहीये. मी त्याचे ऍक्च्युअली प्रोड्युसर आहे. मी त्या कागदावरती श्री लिहिण्यापासून त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. ते आता ती फिल्म रिलीज झाल्यानंतर त्याचं बॉक्स ऑफिस चेक करण्यापासून, ट्रेड्स बघण्यापासून, मार्केटिंग बघण्यापासून, या सगळ्या गोष्टींमध्ये मी स्वतः पर्सनली इन्व्हॉल्व्ड आहे आणि मी त्याच्यातनं खूप काही शिकतेय. तर मी असं अजिबात म्हणणार नाही की आता आम्ही सगळे एक्सपर्ट झालेलो आहोत की आम्ही झालीये, असं अजिबात नाही. पडतीये, धडपडतीये, पण गिव्हअप नाही करत आहे. ते तर तू करणार नाही याची मला खात्री आहे. पण मला एक सांग की सिन्स आता मी स्वतः सुद्धा नाटक करतो, देर वॉज अ पॉइंट की जेव्हा मी अभिनय करायचो, नंतर हळूहळू मी लेखन करायला, दिग्दर्शन करायला लागलो. सो त्या दिग्दर्शनाची किंवा त्या स्टेजच्या बाहेर थांबायची एक वेगळी मजा आहे. सो तसं तुझ्या बाबतीत झालंय का की 3 सलग प्रोजेक्ट तू प्रोड्यूस केलेस, पण त्याच्यामध्ये तू आम्हाला खूप अगदी लोणच्यासारखी दिसतीयस. सो तू कुठेतरी त्या झोनला गेलीस का तू आम्हाला फुल फ्लेजेड दिसशील ह्याच्यामध्ये, याच्या पुढे? काय खूप लोकांनी मला असंही विचारलं की अभिनय आणि प्रोडक्शन यातलं काही मी हे सगळे लोकांचे कमेंट्स बघूनच तुला हा प्रश्न म्हणजे अभिनय आणि प्रोडक्शन यातलं काही चूज करायचं असेल तर काय चूज करशील? तर हो, मी एवढं नक्की सांगेन की अभिनेत्री होणं हे प्रोड्युसर होण्यापेक्षा खूप जास्त सोपं आहे. खूप जास्त म्हणजे प्रोड्युसर, राधा मी उलट म्हणेन, प्रोड्युसर होणं हे ऍक्ट्रेसपेक्षा खूप जास्त अवघड आहे, खूप डिमांडिंग आहे, खूप स्ट्रेसफुल आहे. पण याचा एक फायदा असाही आहे की आज ऍक्ट्रेस म्हणून मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत किंवा मला जे स्वतःचं एक पोर्ट्रेल करायचं आहे किंवा इमेज बिल्डिंग करायची आहे किंवा ज्या पद्धतीने मला प्रेझेंट करायचं आहे, हे सगळं जेव्हा मला समोरून येत नाही तेव्हा आज एक प्रोड्युसर म्हणून मी ते ॲव्हेन्यू स्वतःसाठी क्रिएट करू शकते. अशी काहीतरी परिस्थिती कदाचित निर्माण झाली आहे आणि म्हणून प्रोड्युसर होणं सोपं जरी नसलं तरी ते मला आवडतंय. कारण मी माझ्या एनी विच वे तू लहानपणापासून मला बघितलंयस, त्यामुळे मी आव्हानांचाच सामना करत इथपर्यंत आलेली आहे. त्यामुळे हे पण माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे की एक प्रोड्युसर होणं आणि बॉक्स ऑफिसचं कलेक्शन किंवा बॉक्स ऑफिसचा परिणाम स्वतःवरती न होऊ देऊन ते सातत्याने ते कार्य चालू ठेवणं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हटलं की नेव्हर गिव्ह अप हा जो ऍटिट्यूड मी स्वतःमध्ये पूर्वीपासूनच आहे, पण तो प्रोड्युसर झाल्यापासून तो आणखी वरचढ झालाय. आणि मला एक गोष्ट ऍड करायला आवडेल याच्यामध्ये की मी तिला बऱ्याचदा विचारायचो, कारण मला खूप जण विचारायचे की अरे तेजस्विनी आता प्रोड्युसर म्हणून काम करतेय, म्हणजे ऍक्टिंग पण करते, पण प्रोड्युसर म्हणून करते तर ती स्वतःला का नाही कास्ट करत? कारण बऱ्याचशा कमेंट्स किंवा बऱ्याचशा नट्या पण आहेत ज्या स्वतः निर्मात्या असतात आणि त्या स्वतःला कास्ट करून घेतात किंवा त्यांच्यासाठी काही चुकीचं नाहीये. त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने लोक मला विचारत होते. तर मला तिचं त्या बाबतीत कौतुक वाटतं की हवा का रूप देख के की आत्ता माझ्याकडे आलेलं कथानक खूप छान आहे, ते सुटता कामा नये किंवा माझ्या हातातून ते जायला नको. तर हे छान आहे आणि ह्या गोष्टीला जर एका नवीन नायिकेची गरज आहे तर मी त्या नायिकेला तिथे कास्ट करेन. म्हणजे जेव्हा तिने अथांग केली, कारण मी स्वतः तिच्यासोबत 2 प्रोजेक्ट केले, त्याच्यामुळे अथांगच्या वेळेला पण ती कथानक तिला खूप आवडलं होतं आणि तिला तिचं आणि संतोषचं असं म्हणणं होतं की आमच्या प्रोडक्शन हाऊसमधून आलेलं पहिलं प्रोजेक्ट आम्ही न्यू टॅलेंटला संधी देऊ, बरोबर, आम्हाला फ्रेश फेसेस हवेत, हे त्यांनी ठरवलेलं होतं. अथांगमध्ये पण ती स्वतःला कास्ट करून घेऊ शकली असती भाग्यश्रीच्या ऐवजी. अथांगमध्ये मला कास्ट केलं, तर नंतर मग तेजस्विनीने बांबू केला, तिथेही नवीन मुलं अभिनय बेर्डे होता, आता परत 1 नंबर झाली. त्याच्यामुळे ती काय म्हणतात त्याला, ती खूप ब्लंटली आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड ॲटिट्यूडने ह्या गोष्टीकडे बघते की ज्या कथानकाला माझी गरज असेल तिथे मी ॲक्ट्रेस म्हणून काम करीन आणि ज्या कथानकाला मला प्रोड्युसर म्हणून न्याय द्यावासा वाटतो ते मी प्रोड्युसर म्हणून करीन. ते मला तिच्या बाबतीत सांगायला आवडेल की ती खूप सॉर्टेड आहे त्या झोनमध्ये. शी इज नॉट समवन की आय विल प्रोड्यूस इट अँड आय विल वर्क इन दॅट स्क्रिप्ट, तो तिचा झोन अजिबात नाही आहे. अच्छा सायली, मला एक ना म्हणजे तसं तुमच्या प्रत्येकाचे काय काही सीन मला खूप आवडले. त्यातला तुझा एक जो कॅरम खेळायचा सीन आहे ना, मला त्या सीनची जी ओपनिंग लाईन होती आनंद सरांची, काय ग पार्टनरला मिस करतेस का, सो त्या निमित्ताने कुठेतरी तीच एक बॉन्डिंग जे दिसलं एक वडील आणि मुलगी,
तर त्या निमित्ताने मला तुला विचार की तुझं आणि तुझ्या वडिलांचं बॉन्डिंग कसं आहे, आणि त्यांनी जेव्हा तो सीन बघितला तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती? आम्ही म्हणजे मी माझ्या आईच्या जास्त क्लोज आहे वडिलांपेक्षा, आणि त्यामुळे सेम तसंच आहे की न बोलता आईपेक्षा वडील माझ्याशी जास्त बोलतात. म्हणजे फिल्म पाहून आल्यानंतर पण त्यांच्या डोळ्यात पाणं आलेले होते आणि ते मला म्हणाले तुला जेव्हा अटक करत होतो मी डोळे बंद केले होते. तर मला असं वाटलं ते सीन असतात म्हणजे आपले आई वडीलही मला भूमिकेत बघायची त्यांना सवयच नाहीये. तर मला आई म्हणाली अगं मला वाटलंच नाही ती सायली होती, मी तर बाई पिंकी म्हणूनच पाहिलं. तर माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. रादर आनंद सरांचं आणि माझी जी बॉन्डिंग घेतली आहे ना, मी त्या सीनबद्दल स्पेसिफिक सांगेन. मी सीन करायला मला माहिती नाही कसं काय करायचं आहे. तेजू मॅम माझ्याकडे आल्या आणि त्या मला म्हणाल्या फक्त डोळ्यातनं असं कर की हा ऐकलंय की तू हे कर. तर डोळ्यातनं वगैरे ठीक आहे. मी सीन पाहिल्यानंतर मला वाटतं हे एक्झॅक्ट मला त्यांनी सांगितलेलं, हे एक्झॅक्ट राजेश सरांनी सांगितलेलं तो सीन माझाही खूप आवडीचा आहे. कारण तिथून ऍक्च्युली खरं कळतं किंवा ट्विस्ट होतं की अच्छा हिच्या मनात असं आहे. आपण जास्त ट्विस्ट मी देत नाही तसं स्पॉयलर देत नाही. आणि तसे स्पॉइलर न देता मला धैर्य तुझ्याही 2 सीन बद्दल विशेष कौतुक आणि तुझी पॉइंट ऑफ व्ह्यू पण जाणून घ्यायचा आहे. एक जिथे तू तुझ्या वडिलांबद्दल तुझ्या आईशी फोनवरती बोलतोस तो सीन माझ्या डोळ्यात पाणी आलं त्याला, आणि शिवाजी पार्कामधला सीन जेव्हा तू साहेबांशी बोलतोय तर हे सीन मला विशेष आवडलं. एक अभिनेता म्हणून तुझे या ह्याच्यातला सगळ्यात फेवरेट किंवा सगळ्यात अवघड सीन कोणता होता? अवघड सीन ॲट सच काय म्हणतात त्याला, ॲक्टिंग पार्ट माझ्यासाठी खूप डिफिकल्ट नव्हता फॉर्च्युनेटली, कारण आमचं प्रेप खूप चांगलं झालेलं, आमचे वर्कशॉप झालेले. मला गाण्याचा थोडासा स्ट्रेस होता अवघड म्हणायला गेलं तर, की गाणं मी कसं परफॉर्म करेन, कारण मी याच्या आधी कधी गाणं केलं नव्हतं ॲट सायली सेट, की आम्हाला ते थोडंसं चॅलेंजिंग होतं. आणि स्पेसिफिकली जे 2 सीन्स तू म्हणतोस त्याच्यातला साहेबांशी बोलतो तो सीन आहे, त्याची मला जबाबदारी जास्त होती. अवघड माझ्यासाठी तो नव्हता. आणि फॉर्च्युनेटली तेजस्विनीला माझी वर्किंग स्टाईल माहिती आहे, त्याच्यामुळे तिने दिग्दर्शकांना बाजूला घेऊन सांगितलेलं की सर जमलं तर धैर्यचे 3-4च्या वर रिटेक करू नका, तुम्हाला जे सांगायचे त्याला ते आधी सांगा, कारण त्याची 3-4 टेक नंतर मग हे होतं त्याचं हे तो हे व्हायला लागतो, मग कॅल्क्युलेटेड काम करायला लागतो. पहिल्या 3-4 टेकमध्ये त्याच्याकडून खूप नवीन येऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याला आधी सगळं सांगा तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं, त्याला नंतर फ्री हँड द्या, मग तुम्ही त्याला वाटेल ते करू द्या, मग तो करेल. आणि मग तो शिवाजी पार्कात जेव्हा तो सिक्वेन्स शूट होत होता, मग आणि माझी एक वेगळी पद्धत आहे, मी एक कोपरा पकडून बसतो, कानात कापसाचे बोळे घालून बसतो, बाकी जगाला आग लागू देत. माझं शॉट रेडी असेल मी जातो, मी परफॉर्म करतो. तो फॉर्च्युनेटली तो आम्ही 4 वेळा शूट केला, 4 वेगळ्या अँगल्सनी. एकदाही रिटेक झाला नाही, ह्या अँगलने एकदा, मागच्या अँगलने पुढून. तर मला तो काय म्हणतात त्याला खूप इंटेन्स सीन होता. आणि फॉर्च्युनेटली राजेश सरांनी त्या सिक्वेन्सवरती माझी खूपदा ऑडिशन्स घेतली होती. म्हणजे जेव्हा यांच्याकडून लॉक होतो मी, माझं कास्टिंग तेजस्विनीने केलं की धैर्य प्रतापचा रोल करेल, आणि मग राजेश सरांना ऑनबोर्ड आणलं गेलं, मग त्यांना सांगण्यात आलं की धैर्य प्रतापचा रोल करणार आहे. ही वॉज ओके, पण तरी ही वॉन्टेड टू ऑडिशन मी, विच इज फेअर. त्यांनी माझं ऑडिशन केलं आणि तो सीन होता. तर तो बोलताना राजेश सरांना कन्व्हिक्शनने ते त्यांना हवं होतं की ते म्हणलं की धैर्य तुझा आवाज वरचा पाहिजे. तर राजसाहेबांचाच फोटो समोर आहे, कसा काय आवाज वरती चढेल, कोणाचं चढणार. तर आम्ही ऑडिशन शूट करतोय, ते म्हणाले नाही अजून थोडा मोठा, 2रा टेक, 3रा, 4था, 5वा आठवत नाही मला किती झाले. ते म्हणाले आपण 8व्या मजल्यावरती होत ना आत्ता, 21 माळ्याची बिल्डिंग आहे, 21व्या माळ्यावरती आवाज गेला पाहिजे, ह्या आवाजात हा अख्खा सीन कर. मग तो सीन माझ्यासोबत तो तेव्हा परफॉर्म करून घेतला, जिथे मी खूप मोठ्या आवाजाच्या थ्रोने ओरडून तो सीन करतोय. तर त्याच्यामुळे त्याची माझी काय म्हणतात नेट प्रॅक्टिस झाली होती, त्याच्यामुळे मला मॅचला मजा आली. ओके तेजस्विनी, एक शेवटचा प्रश्न की आता सरांना तुम्ही ही फिल्म अप्रोच केली, सर ऑनबोर्ड आले, प्रत्येक ह्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत. अगदी मी ट्रेलर लॉन्चला सुद्धा बघितलं की राजसाहेब स्वतः होते. एवढं सगळं असून देखील एक कम्फर्ट आल्यानंतर सुद्धा अजूनही राजसाहेबांची भीती वाटते का, आणि कोणत्या गोष्टीसाठी भीती वाटते? वाटते तर सगळ्यांचे खूप वाटते. असे कोणते मुद्दे की त्याच्यामुळे तुम्ही घाबरता अजूनही राजसाहेबांना? नाही, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला काय आवडतं मी तुला सांगते. जेव्हा मोठी माणसं समोर बसतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या फिल्मच्या प्रोसेस दरम्यान राजकुमार हिरानी सर, अभिजात जोशी सर, आशुतोष गोवारीकर सर हे जेव्हा सेशन्सला यायचे तेव्हा आम्हाला राजसाहेबांनी बसायलाही शिकवलंय. म्हणजे आपण ना
आपल्याला एक सवय असते की आपला एक कम्फर्ट झोन झाल्यानंतर आपण असे बसतो, हो 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 हो. किंवा आत्ता आपण बसले असेल. आम्हाला ना त्यांनी असं बसायला शिकवलं की जेव्हा मोठी माणसं समोर बसतात ना तेव्हा रिलॅक्स होऊन बसायचं. बॉडी लँग्वेज पण Body ऐकण्याची language असली खूप पाहिजे. ऐकण्याची असली पाहिजे. म्हणजे खूप छोटे छोटे संस्कार आहेत हे आमच्यावरती, आणि आम्हाला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की आम्ही म्हणजे या वयातही आम्ही ते शिकतोय आणि आम्हाला कोणीतरी शिकवणारं आहे ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तर या खूप छोट्या गोष्टी आहेत पण कदाचित ह्या आमच्या पुढच्या आयुष्यासाठी आम्हाला खूप महत्वाच्या सुद्धा आहेत. तर त्यांची भीती डेफिनेटली वाटते आणि आदरयुक्त भीती आहे. म्हणजे कारण नाहीतर अदरवाईज त्यांच्यासारखा सॉर्टेड माणूस आणि निश्चिंत आणि निशंक माणूस मी खरंच नाही पाहिलेला आहे. तर अत्यंत ग्रेट पर्सनॅलिटी आणि उत्कृष्ट माणूस. कमाल. मलाच काटे आले अंगावरती. खरं तर गप्पा खूप मारायच्या आहेत पण मला माहिती की आपल्या सगळ्यांनाच वेळेच्या लिमिटेशन्स आहेत. सो जी लोक आता थिएटरमध्ये बघून आले त्यांनी तर मला खालती कमेंटमध्ये सांगायचं की त्यांचं काय एक नंबर आउटपुट होतं या अख्ख्या फिल्ममधनं. पण जाताना तुम्ही सगळ्यांनी एका शब्दामध्ये सांगायचंय या फिल्मचा तुमचा अनुभव. एक नंबर. आपल्याला एक शब्दामध्ये तुमचा अनुभव पाहिजे. एक शब्द म्हणजे एक शब्द. एक शब्द अपुरा आहे खरं या फिल्मसाठी. सो आम्ही एक नंबरच म्हणू. ती नाही पण ते तर तुम्ही अनेक वेळा बोलला ना. अस्मिता. अभिमान, प्रेम. अस्मिता, अभिमान आणि प्रेम. सो या तिन्ही गोष्टी आपल्याला या फिल्म मध्ये बघायला मिळालेल्या आहेत. जर तुम्ही बघितल्या नसतील तर ते नक्की बघा आणि खालती कमेंट्स मध्ये मला सांगा की तुम्हाला एक नंबर फिल्म मधली सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली. मला तर हे सगळी लोक आवडतात त्यामुळे मला तर सगळंच आवडलेलं आहे. मला खरंच तर खूप इतकं अवघड होतं नाही इन्फॉर्मली सगळं थांबवायला. पण काय बोलू, जाहीर करतो जगाला की ही माझी माणसं आहेत आणि माझं भयंकर प्रेम आहे या माणसांवरती. सो आय लव्ह यू ऑल. थँक्यू. आय लव्ह यू टू आद्या.